आई काय झालं? का मारलंस तू मीराला? आई काय विचारतोय मी? उत्तर दे मला. अथर्व, मीराला वेड लागलंय. परिणाम झालाय तिच्या डोक्यावर. आई काय बोलतेस तू? अरे अथर्व, त्या बरोबर बोलतायत. मीराला खरंच मेंटल हॉस्पिटलला जायची गरज आहे. माया ॲटलिस्ट तू तरी. अरे अथर्व, आम्ही सगळ्यांनी पाहिलंय. मीरा एकटीच कोणाशी तरी बोलत बसते. तुला आमच्यावर विश्वास नसेल ना तर तू दादाला विचार ना. दादाला विचार, अनन्याला विचार. ते दोघांनी पाहिलं, आत्ताच पाहिलं. आई काय चालू आहे सांगशील का मला प्लीज? मीरा पुरती वेडी झालीये. हिला असं वाटतं की अथर्व, फोन घे आधी. केशव काकांचा कॉल आहे. हाँ बोला केशव का. हो केशव दलवाई. मी ओळखतो त्यांना, आमचे काका आहेत ते. काय झालं? काय? कुठे? हो हो लगेच. थँक्यू. काय काय झालंय? बाबा केशव काकांचा ऍक्सिडेंट झालाय. काय? हो ते नाशिकहून मुंबईला येत होते तेव्हा त्यांचा ऍक्सिडेंट झाला. लोकल माणसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पण. अथर्व, आपल्याला जावं लागेल तिकडे. येस. तुम्ही आवरून घ्या, आपण लगेच निघूयात. आई हे जे काही झालंय ना त्यावर मी आल्यावर बोलू. तोवर हा विषय इथेच थांबवा प्लीज. चला. मी मदत करू का काही? नाही इट्स ओके थँक्यू. केशव काका फक्त जुने एम्प्लॉय नाही तर आमच्या फॅमिली मेंबर सारखे आहेत. माझ्या प्रत्येक अडचणीत ते माझ्या पाठीशी उभे राहिलेत, मला धीर दिला त्यांनी. त्यांना काही जास्त झालेलं नसावं. तुम्ही काळजी करू नका, त्यांना काहीच झालं नसतं. आय होप सो. वेदाचे बाबा, मला बोलायचंय तुमच्याशी. अहो मी मनोरुग्ण नाहीये. मी आईसाहेबांना सगळं खरं सांगितलंय. मीरा हे बघ, तू मला आणि वेदाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करतेस
सध्या माझ्यासाठी फक्त तेच इम्पॉर्टंट. मी दुसरा कुठलाही विचार करत नाहीस. आणि तू जे काही बोलतेस ना, माझा विश्वास आहे तुझ्यावर. मी परत आलो की आपण ह्यावर बोलूयात. फक्त तोवर शांत राहा, रडू नकोस आणि या गोष्टीचा जास्त विचार करू नकोस. मला आता निघावं लागेल. आय एम सॉरी. वेदाचे बाबा, मीरा, सगळ्यांना खरं सांगायची काय गरज होती? गरज होती अंबिकाताई. मीरा, हा केवळ मूर्खपणा आहे. तू स्वतःहून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतलायस. मी खोटं नाही बोलू शकत नाही. दादासाहेब आणि अनन्याताईचा माझ्यावर खूप विश्वास आहे. आता यापुढे ठेवणार आहेत ते तुझ्यावर विश्वास? तुझ्या डोक्यावर परिणाम झालाय असंच वाटणार आहे सगळ्यांना. असं नाही होणार अंबिकाताई. मी जाऊन दादासाहेब आणि अनन्याताईशी बोलेल. ते समजून घेतील मला. मला माहिती आहे. ठीक आहे, तुला जर माझं काही ऐकायचंच नसेल ना, तर मलाही तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये. अथर्व, पिऱ्याने बॅग ठेवली आहे गाडीत. सावकाश चालू गाडी. हो. आणि आई, आमची वाट बघत बसू नकोस प्लीज. आम्हाला यायला कदाचित उशीर होईल. केशव काकांची कंडिशन क्रिटिकल आहे असं कळलंय. आम्ही फोनवर तुम्हाला कळवत राहू काय जे होईल ते. आणि आई, आज जो वाद झालाय तो विषय पुन्हा प्लीज काढू नका. मी आलो की आपण त्यावर सविस्तर बोलू. ओके, येतो आम्ही. मॅडम, व्हॉट्स द नेक्स्ट प्लॅन? अथर्व नाशिकवरून यायच्या आधी मीरा मेंटल हॉस्पिटलमध्ये गेली पाहिजे. हो मॅडम, मी मेंटल हॉस्पिटलला कॉल करते आणि तिकडची माणसं लवकरच येतील. त्याची काही गरज नाही आहे. मी ऑलरेडी माणसं बोलवली आहेत, ती उद्यापर्यंत येतील. मेंटल हॉस्पिटलची? ती माणसं कुठल्याही हॉस्पिटलची नाही, तर सराईत मारेकरी आहेत. आता मीरावर उपचार नाही तर बंदोबस्त होणार आहे, तोही कायमचा. अंबिकाताई, मी म्हणाले ना ग, मला खोटं बोलायला नाही आवडत. पण आता तू नाराज नको ना राहूस. अगं ताई, किती वेळ झाला मी एकटीच बोलते. तू का बोलत नाहीयेस माझ्याशी? का बोलू मी मीरा तुझ्याशी? परिणामांचा विचार केलायस कधी? आता ती माया आणि नर्मदा आत्या जास्त सावध होतील हे कळतंय का तुला? ते काही करू शकणार नाही. मी घेईन सांभाळ. नाही जमणार आहे तुला. मीरा, तुला माहित नसेल, पण मागे एकदा मायाने एका मांत्रिकाला सांगून मला कैद केलं होतं. तिने जर पुन्हा असं केलं तर काय करणार आहेस तू? कैद? ताई, तुला मग त्या मांत्रिकाच्या दावणीतून कोणी सोडवलं? मीरा, तिथे नाही बाळा, मीरा आजवर तिला तिची राधाताई कधीतरी भेटेल या आशेवर जगत आली आहे. तिला जर कळलं की राधाताई या जगात नाहीये तर फार उद्ध्वस्त होईल माझी पोर. बोल ताई. ते महत्वाचं नाहीये आता, पण तू जो घोळ घातलायस त्यामुळे काहीतरी मोठं घडणार आहे असं वाटतंय मला. हीच योग्य वेळ आहे दोघींना एकमेकांपासून दूर नेण्याची. अशाने पुढचा खेळ सोपा होईल.
अंबिका ताई मला आधीपासूनच दिसते. आधीपासूनच ती माझ्याशी बोलते आणि तीच मला या घरात सुद्धा घेऊन आली आईचं. मीरा जे बोलली ते खरं असेल का? तिला खरंच अंबिका दिसते. काही कळत नाहीये. ती म्हणाली अंबिकाच तिला इकडे घेऊन आली. नाही 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 नाही, हे कसं शक्य आहे? हे कसं शक्य आहे? मीरा खोटं बोलतेय. खोटं खोटं बोलते होती. गॉड, अंबिका खरंच परत आली असेल तर? नाही, हाऊ इज दिस पॉसिबल? म्हणजे त्या दिवशी इकडे माझं रूम टेम्परेचर चेंज होणं, त्यानंतर मी वेदाला घ्यायला गेले तेव्हा काचेत माझी बोटं अडकणं, मग गजरा काढला, हाताला काटे लागले. काहीच कळत नाही काय होतंय. हाऊ इज दिस पॉसिबल? मानू तुम्ही आता इथे? माया, तुला आत्ताच्या आत्ता नर्मदाच्या खोलीत जायचं. मॅडम उशीर झालाय तर झोपले असतील. मग उठव तिला जा आणि मी सांगते तसं कर. काय करायचं? मीरा, का नाही ऐकलंस तू माझं? काय होऊन बसलंय सगळं? ही माया एवढ्या रात्री अशी गुपचूप कुठे चाललीये? नक्कीच तिच्या डोक्यात काहीतरी शिस्त आहे. कोण आहे? माया, वेळ आहे का? मी झोपले होते ना ग. मला बोलायचंय तुमच्याशी. आत्ता एवढ्या रात्री? बरं बोल पटपट, मला खूप झोप येते. अगं खेचतेस का? काय झालं? बोल तरी. मला तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायची आहे आणि ती सांगितल्यानंतर तुमची झोप उडणार आहे. बोल मी ऐकते. अथर्व नाशिकला गेलाय. माया, हे सांगायला बोलवलंस का ग तू? ऐका, अथर्व नाशिकला गेलाय पण तो जिवंत परत येणार नाहीये हे सांगते. म्हणजे त्याचा गेम ओव्हर होणार आहे ट्रॅव्हलिंग करताना. असा सेटअप लावलाय मी. अगं म्हणजे तू अथर्वला मारून टाकणार आहेस? काय गरज आहे या सगळ्याची? काय गरज आहे सांग मला. का केलंस तू असं? त्या मीराला आपण ऑलरेडी वेड ठरवलंय. आता ती मेंटल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अथर्व तिला स्वीकारणार आहे का? नाही ना. तो नंतर तुझाच होणार आहे. कशाला काही गरज काय होती करायची? पनिशमेंट आहे ही. मला चीट केलं हा, माझ्या समोर त्या मीराच्या केसात गजरा मारला. त्या स्टुपिड मीरासाठी मंजिरी मॅडमची म्हणतोय, त्यामुळे त्याला हेच भोगावं लागणार आहे. ॲज सिम्पल ॲज दॅट. माया, अथर्व, ती माया घात करणार आहे. पण तुम्ही काळजी करू नका. मी आहे इथेच तुमच्या पाशी. मी काहीच होऊ देणार नाही तुम्हाला.
मीरा थांब. मीरा, माझ्याविषयी तुझ्या मनात किती आदर आहे? आईसाहेब मी तुमचा खूप आदर करते. मग तुझ्या हिताची एक गोष्ट सांगते, ऐकशील? म्हणजे आदर नाहीये तर नाही आईसाहेब, असं काहीच नाहीये. तुम्ही बोला ना, मी ऐकते. थोड्या वेळात तिकडे मानसिक रुग्णालयातली काही माणसं येतील. कसलाही विरोध न करता तू त्यांच्यासोबत जायचंयस. आईसाहेब, तुम्ही समजताय तसं काहीच नाहीये. मीरा प्लीज, मला पुन्हा पुन्हा तेच सांगायला लावू नकोस. तुला उपचारांची गरज आहे. आईसाहेब, मी खरं सांगते तुम्हाला, मला अंबिकाताई दिसते. तुम्हाला आठवतंय का, तुम्ही जेव्हा तळीगावात आला होता तेव्हा त्या कुंटामध्ये वेदा पडली होती. तेव्हा सुद्धा तिथे अंबिकाताई होती आणि वेदाला वाचवण्यासाठी तिनेच मला हाक मारली होती. माझ्यावर विश्वास ठेवा आईसाहेब, मी खरं सांगते. बास मीरा, मी अंबिकाविषयी एक शब्दही ऐकून घेणार नाहीये. या घरची सून होती ती, आमच्या सगळ्यांची लाडकी होती. तुला या घराची मालकीण व्हायचंय, ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू अंबिकाला मध्ये आणू नकोस. ते खपवून घेणार नाही मी. आईसाहेब, माझ्या मनात असं काहीच नाहीये. तुझ्याकडे 2 पर्याय आहेत. एक तर हे घर सोडून निघून जा किंवा मानसिक रुग्णालयात ऍडमिट हो. तुझ्या या अशा मानसिक अवस्थेत मी तुला अथर्व आणि वेदासोबत राहू देणार नाही. वेदा, बाळा, तू माझ्या आईशी असं का वागतेस? तू तिला त्रास का देतेस? वेदा, तू माझ्या आईला घराबाहेर जायला का सांगतेस? ती मला जपते, तुला आवडत नाही का? इतकी का वाईट झालीस तू? वेदा, आजीशी असं बोलतात का? शांत हो बरं. आई, मी आज तुझं काही ऐकणार नाही. आजी वाईट आहे तर वाईटच आहे. वेदा, काय हे मोठ्यांशी असं वागतात? वेदा, काय विचारता तात्या? तुझ्या नवीन आईने मोठ्यांशी कसं वागायचं तुला शिकवलं नाही? ही पद्धत आहे आजीशी बोलायची? आता एक शब्द सुद्धा काढायचा नाहीये तोंडातून. तुम्ही लोकांना गप्प बसा. आता मी नाही घाबरते तुम्हाला. वेदा, ऐकून आलं का तुला? शांत बस. हे बघ, तुझा अभ्यास आहे ना, खोलीत जा आणि अभ्यास कर. हा, मी कुठेही जाणार नाहीये. आजी, तुला या दोघी आवडतात ना? पण त्यांनी मला खूप त्रास दिला आहे. बहिणी, बघितलं ना तुम्ही? ह्या मीरानी वेदाच्या मनात आपल्या सगळ्यांविषयी कसं वाईट साईड भरलंय ते. वा मीरा वा, तू आमच्या वेदाला पण नाही सोडलंस ग. माझी आई मला चांगलं शिकवते. तुम्ही सगळे वाईट आहात. आजी, तू काहीही कर, पण मी माझ्या आईला कुठेही जाऊ देणार नाही.